आळू वडी बनवायची आहे, तर त्यासाठी मी इथे मिठाच्या पाण्यामध्ये आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. तर याचं बॅटर तयार करूया आपण. तर त्यासाठी मी इथे 2 वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे. यातच तांदळाचं पीठही घालून घ्यायचं आहे. 1 चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. ठेचलेला आलं लसूण आहे. 1 वाटी तीळ घालून घ्यायचे आहेत. 1 चमचा धने पावडर घालायचे आहे. 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मी गुळाचं पाणी घेतलेलं आहे. कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाहीये करायचं. तर अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व पानांना असं पीठ लावून घेणार आहे मी आता. त्या दुसऱ्या पानालाही आपल्याला असंच लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व पानांना पीठ लावून घेतलेलं आहे. तर इथे चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे मी या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता जे आपण पीठ लावून घेतलेलं होतं ते पान आपण यात घालून घेऊया. तर मी इथे आधीच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता हे चाळण आपण याच्यावरती ठेवून देऊया. तर इथे मी मोठा गॅस केलेला आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला 20 मिनिटासाठी असे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे 20 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढून पाहूया. आपल्या वड्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. गॅस बंद करूया. 20 मिनिटे थंड होण्यासाठी असं ठेवून देऊया. तर इथे वड्या थंड झालेल्या आहेत. आता हे आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत. तेल गरम झालेलं आहे. तर यात आपण या वड्या सोडून घेऊया. कमी गॅसवरतीच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा कडक झालेल्या आहेत. आता हे काढून घेऊया. तर इथे मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.